सवलत दिली. रेल्वेमध्ये अपंग कमी आणि चांगले लोक बसत असतील आणि हे पुन्हा कंप्लेंट का केली नाही, चेंज का वडली जर असं म्हणत असतील, याकरता आम्हाला रेल्वेच्या विरोधात आंदोलन करायला लागेल. आत्ताच मला असं व्यक्त करा, या पोलिसांनी मला दम दिला की तुम्ही कंप्लेंट का नाही केली. आता कंप्लेंट कुठं करायची? रेल्वे मंत्र्यांना आमच्या 10 कंप्लेंट दिले. तुमचं काम आहे त्या अपंगाला जागा करून द्यायच्या, आणि आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सर्वजण एसीनी प्रवास करणार. रेल्वेने काय कारवाईची करायची गरज नाही, अन्यथा ते बोगे काढून टाका. या काही अपंगाला रेल्वेमध्ये बसायला जागा नाही, तर आपण उभं राहणार, चार लोक बसणार. ते काल सगळं सिटिंग जे बरोबर माझी तू वाटतो रेल्वे मात्र हा ती पद्धत आहे का? आज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाची परिस्थिती आहे. बघा हे बघा ही बोगी पुढे बसायचं अपंगाने. जर रेल्वेला आमचं संरक्षण करता येत नसेल तर त्या रेल्वेच्या बोग्याचा उपयोग काय? पुन्हा काढतायत तुम्ही. हप्ते खाता, पैसे खाता, आम्हाला माहीत नाही. आमच्या अपंगाचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे एवढं मला माहिती आहे. लोक म्हणतात आम्ही 100 रुपये दिले आणि मग बसलोय. लाज वाटते पाहिजे या गोष्टीची. विचारला मी दोघा तिघाला, ते म्हणजे आम्ही 100 रुपये दिले. जर अपंगाच्या बोगीचा असा उपयोग रेल्वेकडून होत असेल तर अपंगाने जायचं कुठं? या गोष्टीचे जतन मी प्राण अपंग क्रांती आंदोलन पश्चिम महाराष्ट्र म्हणून घेत आहे. मी बच्चू भाऊ यांना सांगणार आणि पुढच्या महिन्यामध्ये तीव्र आंदोलन करणार, लक्षात ठेवा.